सध्या देशात शिक्षण पद्धतीवरून गदारोळ सुरू असतानाच देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात शाळांना शिक्षक नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी असल्याचे दिसून येत आहे। कोरपणा तालुक्यातील कन्नडगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गणित, विज्ञान, भाषा व इतर विषयांच्या शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी हबीब शेख यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला असून पालक विद्यार्थी नेमके काय म्हणतात आहे हे आपण जाणून घेऊया। आपण कोरपणा तालुक्यातील कानडगाव या गावामध्ये आहो। इथे जिल्हा परिषद हायस्कूल कानडगाव इथे 5 ते 10वी वर्गापर्यंत शाळा असून इथे काही विषयासाठी शिक्षकच नाही आहे। तर आपण त्या विद्यार्थ्याकडून जाणून घेऊया। बेटा, तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या वर्गात शिकता? माझं नाव मंजुश्री किशोर भोयर, मी इयत्ता 10वी मध्ये आहे। आणि जेव्हापासून शाळा सुरू झाली तेव्हापासून कोणत्या कोणत्या विषयासाठी इथं शिक्षक नाही आहे? जेव्हापासून शाळा सुरू झाली तेव्हापासून गणित आणि विज्ञानसाठी शिक्षक नाही आहे। तर तुम्हाला विज्ञान आणि गणित कोणत्या शिक्षकाने सध्या शिकवलेले नाही? गणित नाही शिकवलं, विज्ञान थोडं पार्ट 2 मधला फर्स्ट चॅप्टर झाला आहे। अच्छा, पण काही विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया। बाबू, तू कोणत्या वर्गात आहे? मी 8वी मध्ये आहो आणि माझे नाव पवनशंकर भोयर आणि मराठी आणि हिंदी हे चॅप्टर पूर्ण होऊन आहे आणि याच्यासाठी हे नाही शिक्षक नाही। म्हणजे कोणत्या कोणत्या विषयासाठी शिक्षक नाही आहे? गणित, विज्ञान, भूगोल आणि तुमच्या बाकी क्लास टीचर वगैरे? प्लास्टिक म्हणजे आमचे मुख्याध्यापक सर आणि एक मडई सर ते शिकवतात आणि सर नाही आम्हाला। इथं किती शिक्षक उपस्थित असतात? इथे एक सर आहे आमच्या ते दवाखान्यात मेडिकलमध्ये आहे, 2 सर आहे फक्त आमचे आणि एक सर येतात। काय नाव बेटा तुझं? माझं नाव योगेश किशोर जेनेकर, मी आता 10वी मध्ये शिकतो। अच्छा, आता तुमच्या इथं म्हणजे कोणत्या कोणत्या विषयासाठी शिक्षक नाही आहे? गणित, विज्ञान आणि इतिहास ह्या 3 विषयासाठी आम्हाला शिक्षक नाहीत। केव्हापासून शिक्षक नाही आहे? स्टार्टिंगपासूनच नाही। अच्छा, आता तुमची काय मागणी राहील? आमचे म्हणजे विज्ञानचे 1 ते 2 पाठ होऊन आहे आणि गणिताचे बी 1-2 पाठ होऊन आहे। जर इथं तुमचे शिक्षकांची जर शासनाने नियुक्ती नाही केली तर तुमचा समोरचा काय हे राहील? आम्हाला शिक्षणच नाही मिळेल, शिकायलाच नाही मिळेल आम्हाला। तर आपण पाहू शकतो की येथील 5वी ते 10वी वर्गापर्यंत शिक्षक नसल्यामुळे ह्या मुलांचं भवितव्य अंधारात दिसून राहिलेलं आहे। तसेच आपण येथील काही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडून हे जाणून घेऊया आणि मी कॅमेरामॅनना सांगेन की ही शाळा पूर्ण दाखवावी। माझ्या मागे पूर्ण सगळे विद्यार्थी शिकत आहे। इथं फक्त शिक्षक नसल्याने याकडे शिक्षण विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन ह्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करायचं असल्यामुळे इथे ताबडतोब इथं शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी। ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये यांचे मुलं इथं शिक्षण घेत आहे। तर इथं ह्या शाळेला शिक्षक नसल्यामुळे येथील त्यांचे पाल्य इथं आलेले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुमचं नाव काय गो? शारदा सुनील मेश्राम आहे। माझी मुलगी ह्या शाळेत शिक्षण घेत आहे आणि शिक्षक नसल्यामुळे आम्ही आमच्या मुलाची टीसी काढण्यासाठी आलेले आहोत। अच्छा, तुम्ही काय सांगाल? सुनंदा सुरेश मडावी, माझी मुलगी 9वीत आहे, टीसी काढायला आली। आपण पाहू शकतो की इथे शिक्षक नसल्यामुळे येथील त्यांचे पालक इथं टीसी घेण्यासाठी या शाळेत आलेले आहे। कारण की शिक्षकच नसल्यामुळे त्यांचं शिक्षण हे अंधारात होऊ शकते। तर इथून टीसी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट काढून आपण दुसऱ्या तरी शाळेत शिकवू। कानडगाव जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक नसल्याने तेथील नागरिकांनी आज पंचायत समिती कोरपणा येथील शिक्षणाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। डॉक्टर साहेब, काय सांगाल तुम्ही? जिल्हा परिषद शाळा कन्नडगाव, हायस्कूल शाळा कन्नडगाव या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे तिथं विद्यार्थी संख्या जवळपास 82 विद्यार्थी आहेत आणि तिथे फक्त 3 शिक्षक आहेत आणि 3 शिक्षकापैकी एक शिक्षकाचं बिहोलेचं काम सुरू आहे आणि एक शिक्षक आरोग्य रजेवर आहे आणि एकच शिक्षक असल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षणाची वणवा चालू आहे।
म्हणजे 82 विद्यार्थ्यांना एक शिक्षक सांभाळू शकत नाही आणि शिकवू शकत नाही, अशी परिस्थिती आज या आमच्या जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये आहे. म्हणूनच आम्ही आज ते पंचायत समितीमध्ये आलो आणि त्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना आमचं म्हणणं समजून सांगितलं आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं का आम्हाला एक शिक्षक उद्या आम्ही देणार आहोत. परंतु एक शिक्षक देऊनही आमच्या शाळेची किंवा आमच्या विद्यार्थ्याला शिक्षणाची पूर्णपणे सोय होणार असं वाटत नाही. म्हणून आम्ही विनंती केली का यापुढे कमीत कमी 4-5 शिक्षक देऊन आमच्या कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूलच्या जे शिक्षकाची कमतरता आहे पूर्ण करावी. तसेच या तालुक्यामधील कोरपणा तालुक्यातील 40 शाळेच्या शिक्षकांची मागणी पूर्ण करतील अशी मी त्यांच्याकडे विनंती केली आहे. तर त्यांनी तुमच्या कानडगाव या शाळेमध्ये जिल्हा परिषद शिक्षकाची नियुक्ती न केल्यास समोरचं तुमचं काय आहे? आम्ही 8 दिवस वाट बघू. जर त्यांनी जर ह्या जर एक चांगल्या शिक्षण येणाऱ्या भावी पिढीला घडवण्यासाठी जर शिक्षकच जर नसेल तर त्यासाठी आम्हाला 8 दिवसानंतर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन शिव साहेबांकडे पूर्ण विद्यार्थी घेऊन जाऊ. 82 विद्यार्थी आहे ते 82 विद्यार्थी घेऊन जाऊ आणि आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करू. आपण पाहू शकतो की कानडगाव येथील नागरिकांनी आज निवेदन सादर केले. जर 8 ते 10 दिवसात जर शिक्षक तिथं उपलब्ध न झाल्यास त्यांनी समोर CO साहेबाकडे येथील विद्यार्थी घेऊन जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आज कानडगाव येथील नागरिकांनी पंचायत समिती कोरफणा येथील शिक्षण अधिकारी कल्याण जोगदळ साहेबांना निवेदन देण्यात आले. याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज सर्व पालक यांनी आताच निवेदन दिलेलं आहे. आपण तालुक्यामध्ये बऱ्याच शाळेमध्ये साधारणपणे 40 शाळेमध्ये रिक्त पद आहेत. तरी आपण कन्हाळगावमध्ये सुद्धा रिक्त पद आहेत. उद्या आपण त्यांना तात्पुरत्या स्वरूपात एक शिक्षकांची उपलब्धता करून देऊ आणि बाकीचे हे जे 2-3 पदं रिक्त आहेत त्यांच्याकडे त्याची पण आपण एक 8 दिवसामध्ये जिल्हा स्तरावरून आणि माझ्या वतीने इथं तालुक्यात तात्पुरत्या स्वरूपात येते याची मी ग्वाही देतो. आणि तालुक्यामध्ये भरपूर पदं रिक्त आहेत, परंतु पोर्टलवरती आत्ताच 700 पदाची ॲड सुरू आहे त्याची कार्यवाही. तर ती आल्यानंतर आपल्याला परमनंट शिक्षण देतो. हबीब शेख, CTV न्यूज, कोरपणा.